हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 274 थेंबातील सागर. एक म्हण आहे, आधी समजाविती लहान नाते. आपण कोठे पाहुणे गेलो तर आपण सर्वप्रथम तेथील लहान मुलांना भेटतो, त्यांच्या हातावर खाऊ ठेवतो आणि मग मोठ्यांना भेटतो. आपण अगदी जरी अनोळखी असलेल्या लहान मुलाजवळ जवळीक साधली तरी त्याच्या आईवडिलांजवळ आपली जवळीक आपोआप होते. लहान मुलांजवळ जवळीक होणे हे आपल्याही निरागसतेचे लक्षण असते. लहान मुले निरागस, शुद्ध आणि पवित्र असतात. त्यांच्या सहवासात आपणही तसेच होतो, किंवा निदान आपण कसे असावे ते तरी आपल्याला समजते. समाजात एक फार मोठा उपेक्षित वर्ग असतो. त्या समाजाची फार मोठी अपेक्षा नसते. आपल्याला कोणी नावे ठेवू नयेत, मान दिला नाही तरी निदान आपला अपमान तरी होऊ नये, आपल्यातील उणीवांची टिंगल केली जाऊ नये, अशी काहीशी त्यांची माफक अपेक्षा असते. ते त्यांच्या प्राप्त परिस्थितीला तोंड देत आयुष्य मजेत जगत असतात. घरात जसे लहान मूल तसेच समाजात हा उपेक्षित वर्ग असतो. त्यात मोठा फरक असतो, तो म्हणजे लहान मुलांना समज आलेली नसते. उपेक्षितांना समज असते. परिस्थितीशी सामना करत ते जगत असतात. त्यांच्याजवळ बोललेले आपुलकीचे 2 शब्द त्यांच्याशी जवळीक साधून जातात. अमेरिकेत असाच एक मनुष्य होता. तो टॅक्सीत बसला की टॅक्सी चालकाशी संवाद साधत असे. केस कापायला गेला की त्या कारागिराशी आपुलकीने बोलत असे. लहानशा दुकानदाराशीही जसे भारतात पानपट्टीचे किंवा वडापावाचे दुकान असते तसे मोकळेपणाने गप्पा मारत असे. ह्या गप्पा मारताना तो त्याच्या घरची आस्थेने चौकशी करत असे. त्याच्या मुलांची, पत्नीची, वृद्ध मातापित्यांची चौकशी करत असे. हे अगदी बोलता बोलता सहजच होत असे. परंतु तेथून घरी पोहोचला की न विसरता सर्वप्रथम तो हे सर्व आपल्या स्मरणवहीत टिपून ठेवत असे. त्यानंतर न विसरता तो या अशा लोकांना त्यांच्या घरच्या समस्यांबद्दल आस्थेने चौकशी करणारे पत्र लिहित असे. त्याने अशी हजारो पत्रे लिहिली होती. त्या पत्रांच्या खाली त्याची सही असे, रूझवेल्ट. अमेरिकेच्या सेनेटवर असलेला अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणारा पुढारी रूझवेल्ट. हे लोक त्याचे हे पत्र त्यांच्या टॅक्सीत, सलूनमध्ये, दुकानातून लावून ठेवत आणि आपल्या गिऱ्हाईकांना मोठ्या अभिमानाने दाखवत असत. पुढे हेच रूझवेल्ट अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक सहजच जिंकले आणि अमेरिकेचे अध्यक्ष झाले. कथामृत 275 अमर अमृत. आपल्या वेदशास्त्रांमधून, कथा पुराणातून फार सुंदर कथा आणि घटना आहेत. यातील रूपक जीवनाला मोठे उपयुक्त असे आहे. या घटना प्रत्यक्ष घडल्या की नाही, त्या सत्यकथा आहेत की कोण्या कवीने त्या रचल्या आहेत, त्या शक्य आहेत की अशक्यप्राय आहेत, हे पाहण्यापेक्षा त्यातून आपल्या जीवनाला उपयुक्त असलेले तत्त्व आत्मसात करावे हे उत्तम. अशा अनेक कथा आहेत की दैत्याने तपश्चर्या करावी, देवाला प्रसन्न करून घ्यावे आणि देवाकडे अमरत्व मागावे. देवाने सांगावे की आम्हा देवांनाही अमरत्व नाही, तर तुला ते कोठून देऊ. मग तो दैत्य मरण दूर जाण्यासाठी अनेक वर मागून घेत असे. अशाच प्रकारे हिरण्यकश्यपूने अनेक वर मागितले, परंतु देवाने या वरांमधून वाट काढून त्याला ठार मारले. त्याला अमर होता आले नाही. आयुष्य वाढवून मिळाले, त्याचा उपयोग त्याने जर अमरत्वाऐवजी अमृत प्राप्त करण्यासाठी केला असता तर
तो मृत्यू पार करून जन्ममरणाच्या अतीत गेला असता, मुक्त झाला असता. आपण फक्त मरणाच्या अतीत जायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे आपण फसतो. कारण आपण फक्त मरणाच्या अतीत जाऊ शकत नाही. जग द्वंद्वावर चालते. जगताचा कारभार द्वंद्वाशिवाय होऊच शकत नाही. गरीब श्रीमंत, सुखदुःख, पापपुण्य, झीजभर, शत्रुमित्र, प्रेम द्वेष, जन्ममृत्यू आणि अशीच सारी द्वंद्वे हातात हात घालून तेथे नांदतात. जन्म व्हायला मृत्यूही व्हावा लागतो. मरणाच्या अतीत जायचे असेल तर जन्माच्याही अतीत जायला पाहिजे. एरवी या जगताचा कारभार चालणार नाही. त्यालाच अमृत असे म्हणतात. आत्मतत्वाचा साक्षात्कार आपल्याला जन्ममृत्यूच्या अतीत घेऊन जातो. हे शिकवता येत नाही. याची अध्यात्माच्या आचरणाने अनुभूतीच घ्यावी लागते. हे कोणालाही, प्रत्येकाला साध्य होण्यासारखे आहे. परंतु आमचा सारा खटाटोप मृत्यू पुढे ढकलण्याचा आहे. कोणालाही अटळ असा मृत्यू नको आहे. यामुळे निसर्ग आपले काम थांबवत नाही. तो दुष्काळ, रोगराई, भूकंप, प्रलय, सुनामी वगैरे घडवून आपला समतोल साधतो. मानव विविध संशोधन करून, रोगांवर उपाय काढून जर मरण पुढे ढकलत असेल तर त्याला जन्मही पुढे ढकलावा लागतोच लागतो. मग त्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा कमी पडतो. पर्यावरण किंवा अशीच काही कारणे त्याने द्यावी. परंतु त्याला लोकसंख्येला आळा घालावाच लागतो. मृत्यू चुकविण्याचा प्रयत्न जन्म चुकवणाऱ्याला भाग पाडतो. यापेक्षा अध्यात्माच्या आचरणाने जन्ममृत्यूच्या अतीत पार निघून जावे आणि अमृत प्राप्त करावे हे उत्तम. हरि ओम.